सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी 2016 पासून परखड आणि निर्भीड मत व्यक्त करणारे अधिस्वीकृतीधारक संपादक सुभाष घोडके यांच्या लेखणीतून परिपूर्ण साकारलेली साप्ताहिक साक्षी पावनज्योतची वाटचाल ही ज्ञानप्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉक्टर अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे चालू आहे. बहुजनांच्या न्याय हक्कासाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक साक्षी पावनज्योतच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर साप्ताहिक साक्षी पावनज्योतचा वर्धापन दिन विशेषांक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोरच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी संजय पाटील, पोलीस उपाधीक्षक संजय पवार व तहसीलदार मुस्तफा खोंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार श्रीकिशन सांगळे, पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक निरीक्षक हनुमंत कांबळे, उपनिरीक्षक रामहरी चाटे, RPI खरात गट जिल्हा परिषद प्रमुख महावीर गायकवाड, समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भंडारे, ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू आबा ताटे, प्रकाश भडंगे, विलास मटकरी, लोजपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, मुख्य संपादक सुभाष घोडके, उपसंपादक माधवसिंग राजपूत आदींची उपस्थिती होती. त्यानंतर शहरातील नगर परिषदेच्या समोरील मैदानात साप्ताहिक साक्षी पावनज्योतच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार राजू तापडिया यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीप्पा कापसे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट त्र्यंबक मनगिरे, मुख्य संपादक सुभाष घोडके, उपसंपादक माधवसिंग राजपूत, सूर्यकांत चव्हाण, विलास करंजकर, स्वप्नील लकडे, प्राध्यापक श्रीकांत पवार, माजी सैनिक पुरी, डॉक्टर शंकर कांबळे, कालिदास अभंग, सुभेदार बी शिंदे, कार्यकारी संपादक प्राध्यापक अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.